आणि एक महत्त्वाची बातमी आहे, आमचे कुणासोबत देखील वाद नाहीत, आम्ही मोकळ्या मनाचे. रामदास कदम यांनी हे वक्तव्य केलंय. एखादी गोष्ट पटली नाही तर आम्ही बोलतो, असं देखील रामदास कदम म्हणाले. शरद पवार अजित पवार यांच्यातलं कौटुंबिक नातं तुटू नये अशी अपेक्षा देखील कदम यांनी व्यक्त केली आहे. बोलताना प्रत्येकानं भान ठेवून बोलावं, असं देखील रामदास कदम म्हणाले. छगन भुजबळांनी साकडं घातले देवाला की तुमच्यामधले जे वाद आहेत ह्याच्या संदर्भामध्ये घातलेलं आहे साकडं. नाही, माझे वाद कोणासोबतच नाहीत. जे असतात थोडे बहुत महायुतीतल्या नेत्यांना सद्बुद्धी दे असं ते म्हणाले. आमचे वाद कोणासोबतच नाहीत ना. आम्ही मोकळ्या मनाची माणसं आहोत. एखादी गोष्ट नाही पटली तर आम्ही स्पष्ट बोलतो. मनात काय नसतं आमच्या. वाद नसतात त्याला वाद म्हणत नाही आपण. वैचारिक चर्चा त्याला म्हणतो आपण. ते भुजबळ साहेबांना माझी विनंती आहे, आपल्याला साकडं झालं असेल तर महाराष्ट्राचा विकास पुन्हा कसा होईल. आपलं साकडं झालं असेल तर आमचा मुंबई गोवा रस्ता लवकर कसा चांगला होईल, याचं सगळं घडलं तर आनंद होईल मला, असं मला वाटतं. आणि तिसऱ्या आघाडीची शक्यता वगैरे वर्तवली जाते, काही भाकीत काय वाटते असं काय? कसं आहे, माझं आडनाव जोशी नसल्यामुळं मी याच्यावरती काय कसं बोलू शकतो. भविष्य सांगणं माझं काम नाही ना. राजकारणामध्ये कधी काही होऊ शकतं, कधी काही होऊ शकतं. शरद पवार अजित पवार यात तरी वाटतंय भविष्यामध्ये काही एकत्र येऊ शकतात किंवा काय? ना, माझी जी धारणा आहे तर मला असं वाटतं की जरी राजकारणामधले दोन भाग झाले असले तरी त्यांचं कौटुंबिक नातं तुटू नये. पण त्या प्रत्येकानं बोलताना जपून बोललं पाहिजे. वडीलधारी आहेत माणसं, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम केलेलं आहे. बोलताना पण प्रत्येकानं भान ठेवून आपलं वक्तव्य केलं पाहिजे आणि एकमेकाची मनं दुखावणार नाहीयेत याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे असं मला वाटतं. कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, खेड, रत्नागिरी.